सध्या आपण बघतोय विधान परिषदेची तयारी सुरू आहे। मात्र आता विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभूत होणारा 12वा उमेदवार कोण अशी जोरदार चर्चा रंगलेली आहे। महाविकास आघाडीचे मिलिंद नार्वेकर हे निवडून येतील असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत। यामुळे जयंत पाटील यांचा विजय धोक्यात आलाय की काय ही चर्चा सुद्धा रंगली आहे। मात्र महाविकास आघाडीकडे तीनही उमेदवार विजयी होतील इतकं संख्याबळ असल्याचा दावा विधान परिषदेचे उमेदवार असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांनी केलाय। त्यामुळे 12वा उमेदवार कोण याची उत्सुकता ताणली गेली आहे। मिलिंद नार्वेकरला पडू देतील असं उद्धव ठाकरे वाटत नाही आणि काँग्रेसचे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचे पण सौहार्दाचे संबंध आहेत। राष्ट्रवादी आणि शरद पवारांपेक्षा त्यांना उद्धव ठाकरेंना झुकतं माप देतील असं मला वाटतं। चेहऱ्यावरनं माझ्या वाटतं का तुम्हाला? चेहऱ्यावरनं नाही वाटत ना। त्यामध्ये महाविकास आघाडीचे संपूर्ण तिन्ही उमेदवार निवडून येणार आणि चांगल्या पत्ताने निवडून येतील आणि त्याला भलभक्का पाठिंबा आम्हाला मिळतोय। तर आता यामध्ये कुणाची रणनीती यशस्वी होते हे बघणं महत्त्वाचं असेल। पुढची बातमी बघतोय विधान परिषद सभापती पदावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। तिन्ही पक्षांनी दावा केलाय, यामुळे महायुतीमध्ये पेच निर्माण झालेला आहे। सत्तेत सहभागी होताना भाजपने अजित पवार यांना शब्द दिल्याचा दावा केला जातोय, तर शिवसेना नीलम गोऱ्हेंना देखील आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे। तिकडे भाजपकडून राम शिंदेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे। गेल्या 2 वर्षांपासून हे पद रिक्त आहे। विधान परिषदेला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारी विधान भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती येणार आहेत। मात्र पद रिक्त असल्याने या महत्त्वाच्या कार्यक्रमाला सभापतीच नसणार आहे। मात्र आता कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।